नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सृष्टिखंड अध्याय क्रमांक 6. शिवतत्वाचे स्वरूप, विष्णूची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू खरोखरच बुद्धिमान आहेस. नेहमी जगाच्या कल्याणाचाच विचार करत असतोस. तू फार चांगले विचारले आहेस. म्हणून जे ऐकल्याने लोकांच्या सर्व पापांचा क्षय होतो त्या अनामय शिवतत्वाविषयी सांगतो. शिवजींच्या परम अद्भुत स्वरूपाविषयी विष्णूंना जितकी माहिती आहे तेवढी मला नाही. तथापि मला जे काही माहीत आहे ते मी तुला सांगतो. शिवतत्वाचे स्वरूप अतिशय उत्कृष्ट आणि अद्भुत आहे. महाप्रलयानंतर चराचर विश्व नष्ट झाले. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्रे, पंचमहाभूते तसेच शब्द, स्पर्श, गंध, रूप, रस हे पंचविषय या सर्व गोष्टी लुप्त झाल्या. दिशांचेही भान राहिले नाही. सर्वत्र अनंत अंधार पसरला. त्या समयी फक्त सत्य स्वरूप ब्रह्मच अस्तित्वात होते. आत्मसाधना करणारे योगीजन त्या सत्स्वरूप ब्रह्माचे चिंतन करतात. त्याला आपल्या हृदयात पाहतात. ते सत्तत्व मनाचा विषय नाही, वाणीचाही विषय नाही. त्याला नाम नाही, रूप नाही, रंग नाही व गंधही नाही. ते स्थूल नाही, कृश नाही, ते ह्रस्व नाही, दीर्घही नाही. ते लहान नाही, मोठेही नाही. त्यांची वृद्धी होत नाही व ऱ्हासही होत नाही. ते एकमेव अखंड सत्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, अनंत, परमानंदमय, परमज्योतिस्वरूप, अप्रमेय, अव्यय, अविनाशी, आधाररहित, निर्विकार, निराकार, निर्गुण, सर्वव्यापी, सर्वांचे आदिकारण, निर्विकल्प, निरारंभ, मायारहित, उपद्रवरहित, अनादि, आदिमध्यांतररहित, प्रभारहित व चिन्मय आहे. अशा प्रकारे त्या सत्स्वरूपाविषयी शब्दांच्या माध्यमातून कितीही वर्णन केले तरी त्याचे आकलन होत नाही. कारण ब्रह्म म्हणजे शिवतत्व हा ज्ञानाचा विषय नाही. असो, ज्याच्याविषयी बोलताना वेदांचीही मती कुंठित झाली त्या परब्रह्मात सृष्टी उत्पत्ती समयी मी एक आहे, मी अनेक भावे असे स्फुरण उत्पन्न झाले. त्या संकल्पाला अनुसरून त्या अमूर्त परमात्म्याने आपल्याच इच्छेने, आपल्याच लीलाशक्तीने आपलीच एक मूर्ती निर्माण केली. ती मूर्ती सर्व गुणांनी, सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी व सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न होती. ती शुभस्वरूपी, शोभायमान, सर्वगामिनी, सर्वकारिणी, सर्वदर्शिनी, सर्वस्वरूपा, सर्वाद्या, सर्वांना वंदनीय, सर्व देणारी आणि सर्व संस्कृतीचे केंद्र होती. अशा प्रकारे आपल्या शुद्ध मूर्तीची निर्मिती करून परब्रह्म अंतर्धान पावले. त्या अमूर्त परतत्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे सदाशिव. प्राचीन आणि अर्वाचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात. त्या समयी एकाकी राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या सदाशिवांनी आपल्या शरीरातून आपल्यासारखेच स्वरूप असलेली एक शक्ती निर्माण केली. त्या पराशक्तीलाच प्रधान, प्रकृती, गुणवती व माया असे संबोधले जाते. ती विकाररहित असून बुद्धितत्वाची जननी आहे. तिला शक्ती, अंबिका, सर्वेश्वरी, प्रकृती, नित्या, त्रिदेव जननी व विश्वाचे मूल कारण, आदी कारण असेही म्हणतात. ही अंबिका शुभ लक्षणांनी संपन्न आहे. तिला 8 भुजा आहेत. तिचे मुखकमळ अत्यंत तेजस्वी आहे. तिने आपल्या अंगावर विविध प्रकारची सुंदर आभूषणे धारण केली आहेत. तिच्या हातात अनेक प्रकारची अस्त्रे व शस्त्रे आहेत. तिचे डोळे कमळासारखे आहेत. ती सतत कार्यरत असते. ती एकाकी असली तरी
संयोगवश अनेक होते. सदाशिवांना परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू, महादेव किंवा महेश्वर अशा अनेक नावांनी ओळखतात. त्यांनी आपल्या मस्तकावर गंगा आणि माथ्यावर चंद्र धारण केलेला आहे. त्यांना 5 मुखे आहेत. त्या प्रत्येक मुखाला 3 नेत्र आहेत. त्यांचे चित्त नेहमी प्रसन्न असते. त्यांना 10 भुजा आहेत. ते त्रिशूळ धारण करतात. त्यांची अंगकांती कर्पुरासमान श्वेत म्हणजे गौरवर्ण आहे. ते आपल्या शरीरावर नेहमी भस्माचे लेपन करतात. त्यांनी कालरूपिणी शक्तीच्या म्हणजेच अंबिकेच्या साहाय्याने शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केले. हे परमपावन स्थान काशी क्षेत्र म्हणून विख्यात आहे. काशीपूर्वी परमानंद स्वरूपिणी व मोक्षदायिनी आहे. परमनिर्वाण देणारे शिव आपल्या परम आनंद देणाऱ्या प्रियतम शक्तीसह येथे नित्य निवास करतात. शिव आणि शिवा यांनी प्रलय काळी सुद्धा हे स्थान सोडले नाही. म्हणून विद्वान लोक या स्थानाला अविमुक्त क्षेत्र म्हणतात. शिवजींनी या क्षेत्री आनंद नामक वन निर्माण केले म्हणून याला आनंदवन असेही म्हणतात. एके दिवशी शिव आणि शिवा शक्ती अंबिका आनंदवनात विहार करत होते. त्यावेळी त्यांच्या मनात आपण एक पुरुष उत्पन्न करावा, त्याच्यावर सृष्टी संचलनाचे सर्व कार्य सोपवावे आणि निर्वाण शांती धारण करून काशीतच वास्तव्य करावे असा विचार आला. तेव्हा त्यांनी आपल्या डावीकडील 10व्या अंगास अमृत लावले. त्यातून एक पुरुष उत्पन्न झाला. तो अत्यंत सुंदर, शांत, सत्वगुणी आणि सागरासारखा गंभीर होता. त्याची अंगकांती इंद्रनील मण्याप्रमाणे श्यामल होती. त्याचे संपूर्ण शरीर दिव्य प्रभेने झळकत होते. त्याचे डोळे कमळासारखे होते. त्याने सुवर्णासमान तेजस्वी पितांबर व उपवस्त्र धारण केले होते. अजिंक्य असा तो वीर मोठ्या भुजांमुळे अतिशय प्रभावशाली दिसत होता. त्या पुरुषाने शिवजींना नमस्कार केला व म्हणाला, स्वामी, मला नाव द्या व मी कोणते कार्य करावे ते सांगा. ते ऐकून शिव गंभीर वाणीने म्हणाले, वत्सा, व्यापक असल्यामुळे तू विष्णू म्हणून विख्यात होशील. तुझी इतरही अनेक नावे असतील. ती भक्तांना सुख देतील. आता तू येथेच राहून तपश्चर्या कर, कारण दृढतेने केलेली तपश्चर्याच सिद्धी मिळवून देते. भगवान शिवजींनी आपल्या श्वासमार्गाने विष्णूंना वेदांचे ज्ञान दिले. श्रीहरींनी त्यांना वंदन केले आणि त्यांच्या आज्ञेने तपश्चर्येत मग्न झाले. भगवान शिव शक्ती आणि पार्षद गणासह तेथून अदृश्य झाले. विष्णूंनी 12,000 वर्ष दिव्य तपश्चर्या केली, पण त्यांना कल्याणकारी शिवप्रभूंचे दर्शन झाले नाही. काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला. तेव्हा तू पुन्हा तपश्चर्या कर अशी शिववाणी कानी पडली. त्यांनी पुनश्च तीव्र तप केले. त्यांना ध्यान योगाने ब्रह्म साक्षात्कार झाला. शिवतत्वाच्या त्या महान अनुभूतीने ते अतिशय प्रसन्न झाले. त्या समयी तपश्चर्येच्या परिश्रमांमुळे त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. ही सुद्धा शिवजींचीच माया. या धारांनी शून्य अवकाश व्यापून टाकले. सर्व जलमय होऊन गेले. ते ब्रह्मरूप जल आपल्या स्पर्शाने सर्व पापांचा नाश करणारे होते. थकलेल्या विष्णूंनी त्या जलातच प्रदीर्घ काळ शयन केले. त्यामुळे ते शांत झाले. नार म्हणजे जल, त्यात शयन केल्याने त्यांना नारायण हे नाम प्राप्त झाले. त्यावेळेस परमपुरुष नारायणांशिवाय कोणतीही प्राकृत वस्तू नव्हती. कालांतराने त्याच महात्म्यापासून सर्व तत्वे उत्पन्न झाली. प्रथम प्रवृत्तीपासून महत्तत्व प्रकट झाले. त्यापासून 3 गुण आणि त्रिविध अहंकार उत्पन्न झाले.
अहंकारापासून पंचतन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस व गंध आणि त्या तन्मात्रांपासून पंचमहाभूते निर्माण झाली. त्यापासून ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांची उत्पत्ती झाली. या तत्वांमध्ये पुरुषाला सोडून बाकीची सर्व तत्वे प्रकृतीतूनच प्रकट झालेली आहेत. त्यामुळे ती जड आहेत. त्यांची संख्या 24 आहे. अशा एकाकार झालेल्या 24 तत्वांना ग्रहण करून परमपुरुष नारायण शिवजींच्या इच्छेने ब्रह्मरूप जलात निद्राधीन झाले होते. अध्याय 6 समाप्त.